नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेंद्र आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो। राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम 21 डिसेंबरला होणार आहे आणि ही एक्झाम पुढे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शक्यता का निर्माण झालेली आहे? कारण नागपूर खंडपीठाचा नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की 21 तारखेला राज्यातील संपूर्ण मतमोजणी जी आहे नगरपंचायत व नगरपालिकांसाठीची संपूर्ण मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 तारखेला होणार आहे आणि याचा डायरेक्टली परिणाम जो आहे तो आपल्या परीक्षेवरती होणार आहे। मग सर परीक्षा पुढे जाणार आहे म्हणजे कधी होईल हे सुद्धा सांगणार आहे। थोडक्यात बघूयात की आयोगाने पहिले काय म्हटलेलं आहे। आयोग म्हणतोय, आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की संयुक्त पूर्व परीक्षा यापुढे सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली होती आणि यामुळे आणखीन पुढे ढकलणे हे संयुक्त होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कारण निवडणुका होत्या, निवडणुका आपल्याकडे पाहिलेलं आहे तर 2 तारखेला आणि 20 तारखेला ज्या वोटिंग झालेली होती त्याची मतमोजणी ही 3 तारखेला आणि 21 तारखेला होती। 20 तारखेला जे निवडणुका होत्या त्या काही कमी संख्येने ज्यांची वोटिंग आहे ती होती, त्याच्यामुळे आयोगाचा असं मत होतं की याच्यामधील काय आहे याचा परिणाम जो आहे 20 तारखेला ज्या निवडणुका होणार होत्या याचा परिणाम सर्वत्र पडणार नाही आणि निवडणुकाच्या काउंटिंगसाठी सुद्धा मनुष्यबळ कमी लागेल। कारण 3 तारखेला सुद्धा ही काउंटिंग होणार होती, परंतु 3 तारखेची काउंटिंग सुद्धा पुढे ढकलून 21 तारखेला या खंडपीठाच्या निर्णयाद्वारे करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे 21 तारखेला खूप मोठा भार या शासकीय कर्मचाऱ्यांवरती, शासकीय व्यवस्थेवरती पडणार आहे आणि याचाच डायरेक्टली परिणाम लक्षात घ्या, याचा डायरेक्टली परिणाम या 21 तारखेच्या आपल्या परीक्षेवरती होणार आहे, कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेवरती होणार आहे। मग इथे काय म्हटलेलं आहे आपण बघू शकतो की आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे की ह्या आयोगाने सुद्धा व्यवस्थितरित्या निवडणुका घेण्यासाठी नियोजन करावं वगैरे। याच्या अंतर्गत सांगितलेलं आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या 2 आणि 20 डिसेंबरला पार पडलेल्या आहेत, त्याची काउंटिंग आता फक्त ह्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाद्वारे 21 तारखेला होणार आहे। राईट, आपण इथे बघू शकतो की हा परिणाम 21 तारखेच्या डायरेक्टली परीक्षेवरती होण्याची शक्यता आहे। याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे। आपण जी परीक्षा देत आहोत त्याची परीक्षा जी आहे 21 तारखेला होणार होती, आता ती पुढे जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, कारण काउंटिंग लक्षात घ्या। त्यामुळे ही परीक्षा पुढच्या संडेला किंवा आपण बघू शकतो की येणारी जी ही राज्यसेवा म्हणजे कंबाईन ग्रुप बी परीक्षा आहे MPSCची, ही परीक्षा जी आहे पुढच्या तारखेला जाण्यात येईल। लवकरात लवकर याची डेट जी आहे ती MPSC आयोगामार्फत कळवण्यात येईल आणि ही डेट प्रोबॅबली आपण बघू शकतो की 28 डिसेंबर असू शकते किंवा 4 जानेवारी। लक्षात घ्या, आपण बघू शकतो ही डेट कधीची असू शकते। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल परीक्षा पुढे जाईल म्हणजे किती दिवसांनी जाईल। राईट, आपली 21 डिसेंबरला परीक्षा होणार होती, ही परीक्षा होऊ शकेल 28 डिसेंबरला, एक पॉसिबिलिटी आहे। राईट, दुसरी पॉसिबिलिटी आहे 4 जानेवारीला। 4 जानेवारीला कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम आहे, ही एक्झाम एखाद्या वेळेस पोस्टपोन होऊन पुढे ढकलू शकतील आयोग, किंवा ही परीक्षा होऊ शकेल 11 जानेवारीला। 11 जानेवारीला सुद्धा पुढचा संडे येतोय, किंवा 18 जानेवारीला। लवकरात लवकर आयोग ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेन, कारण पुढच्या सुद्धा वर्षाचं नियोजन आयोगाने आत्तापासून पब्लिश केलेलं आहे। त्याच्यावरती फरक न पडू देण्यासाठी शक्य तितक्या लवकर आयोग सुद्धा ही परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे खूप परीक्षा पुढे जाणार नाही, परंतु काही दिवस ही परीक्षा पुढे जाऊ शकते। हे एक प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितलेली आहे की ह्या दिवशी परीक्षा होऊ शकते, आयोग ही परीक्षा ह्या दिवशी घेऊ शकतो। ओके, पॉसिबिलिटी म्हणतोय कारण आपण कुठलाही तर्क फक्त करू शकतो, आपण निश्चित आयोगाचं नोटिफिकेशन आल्याशिवाय याच्यावर आपण बोलू शकत नाहीत। यामुळेच आपला अभ्यासामध्ये कुठलाही खंड पडू न देता, परीक्षा पुढे गेली म्हणून रिलॅक्स न होऊ देता, आत्तापासून परत काही दिवस असतील अभ्यास कमी झालेला असेल तर जोमाने परीक्षेला लागा आणि परीक्षा क्रॅक करण्यासाठी, परीक्षा पास होण्यासाठीच प्रयत्न करा। परीक्षा कशा पद्धतीने या शेवटच्या दिवसांचं नियोजन करायचं हा व्हिडिओ तुम्हाला वी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती उपलब्ध असणार आहे। यासोबतच तुम्ही पाहू शकता जो व्हिडिओ आहे परीक्षेचं नियोजन करायचं, परीक्षेच्या 2 तासाच्या टाईमचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा तुम्ही या वी अकॅडमीच्या
यूट्यूब चॅनलवरती आणि ॲप्लिकेशनवरती सुद्धा तुम्ही या परीक्षेसंदर्भामधल्या गोष्टी ज्या आहेत ते इथे पाहू शकता. वी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर स्टोअरवर जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि यूट्यूब वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.